शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की बाबा जे शेतकरी कर्जमाफीविषयी वाट बघत होते त्यांची आता एक दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे आणि याचा निधी मंजूर झालेला आहे. किती निधी मंजूर झालेला आहे आणि याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतात याच्यासाठी सर्व डिटेल आपण सोप्या भाषेमध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शिवाजी क्लासिक ऍग्रीकल्चरच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी क्लिअर करणार. शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीसाठी निधी मंजूर. महाराष्ट्र शेतकऱ्या बांधवांना एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली. 7 जानेवारी 2026 रोजी राज्य सरकारने 2017 च्या कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. तडबीड असलेल्या कर्जमुक्ती योजने अंमलबजावणीसाठी सरकारने निधी उपलब्ध करण्याचा हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना नव्याने आशा निर्माण झालेली आहे. 2017 साली महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये मुख्य हेतू राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा भार कमी करून त्यांना आर्थिक मदत पुरवणे हा होता. मात्र तांत्रिक अडचणी, अपात्रतेच्या निकषामुळे आणि अन्य कारणामुळे अनेक पात्र शेतकरी या योजनेपासून लाभापासून दूर राहिले आहेत. परिणामी याची थकबाकी वाढत गेली आणि आर्थिक संकट गडबड झाली. न्यायालयाने संघर्ष आणि शेतकऱ्याचे यश, कर्जमुक्तीसाठी लाभ न मिळालेल्या शेतकऱ्याच्या न्यायावरती धाव घेतली आहे. 2022 पासून या प्रकरणी अनेक याचिका दाखल झाल्या आणि न्यायालयाने प्रतिक्रिया सुरू झाली. शेवटी 2025 मध्ये न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला आणि न्यायालयाने राज्य सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी 6 आठवड्यात पूर्ण करावे. हा निकाल शेतकऱ्याच्या लढाईचा मोठा विजय ठरला आहे. सरकारच्या तातडीने कारवाई करण्यास भाग पाडले. निधीची व्यवस्था आणि आवश्यकता. हिवाळी अधिवेशनात सरकारने सांगितले होते की अद्याप सुमारे 5,90,000 जास्त शेतकऱ्याच्या कर्जमुक्ती विलंब आहे. यासाठी अंदाजे 5,900 कोटी रुपयाची गरज आहे. निधीची व्यवस्था आणि आवश्यकता. हिवाळी अधिवेशनात सरकारने सांगितले होते की अद्याप सुमारे 5,90,000 जास्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती विलंब आहे. यासाठी नुकतेच सरकारने 500 कोटी रुपयाचा निधीची मंजुरी दिली आहे. हा निधी मुख्य शेतकऱ्याच्या माहितीचा संकल्प, डाटा व्हेरिफिकेशन आणि कर्जमुक्ती वितरणाच्या प्रारंभिक टप्प्याटप्प्याने वापरला जाईल. यापूर्वी वेगाने सुरू करणाऱ्या याच्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. 500 कोटी याच्यासाठी निधी मंजूर झालेला. सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी आपले 7/12, आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर आणि कर्ज घेतलेली त्याची पावती किंवा तुमचं व्हेरिफिकेशन आहे किंवा नाही, तुमचा मोबाईल नंबर जे चालू आहे तेच तुमच्या बँक खात्यासाठी जोडून ठेवा. तुम्हाला मेसेज लवकरच येईल.